नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण काय बनवणार आहोत बरं। ऑमलेट तर खूप प्रकारचे खाल्ले असतील आपण अंड्याचे, पण आपण आज एक असा प्रकार बनवणार आहोत ऑमलेटचा की तुम्ही तो ऐकून थक्क व्हाल। व्हेज ऑमलेट बनवणार आहोत आपण आज। तर त्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतले आहे तुम्ही पाहून घ्या। मी इथे 4 चमचे मैदा घेतलेला आहे। इथे काही अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कापून। तुम्ही मिरची टाकू शकता, माझं तोंड आले म्हणून मिरची खात नाहीये। इथे थोडंसं दूध घेतलं आहे, पाणी सुद्धा लागणार आहे। थोडासा इथे मी येलो कलर घेतलेला आहे, फूड कलर। इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। चिमूटभर सोडा घेतलेला आहे, बेकिंग सोडा। बटर घेतलेला आहे, कारण माझ्याकडे बेकिंग पावडर नव्हतं, तर ऑमलेटला सॉफ्टनेस येण्यासाठी मी बटर वापरत आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि इथे चिमूटभर काळी मिरी घेतलेली आहे। चला तर मग आपण बनवूया व्हेज ऑमलेट। इथे मी हा मैदा असा टाकून घेते। यामध्ये सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत। जसं आपण ऑमलेट कसं बनवतो तसं सगळं टाकून घ्यायचं आहे। यात फक्त मीठ चवीपुरतं टाकायचं आहे। हे मी इथे कांदा टोमॅटो टाकून घेत आहे। आता तुम्ही म्हणाल हे फूड कलरचं काय करणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते। आधी आपण याला मिक्स करून घेऊया। थोडंसं दूध आणि थोडंसं पाण्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। हा बेकिंग सोडा टाकून घेऊया। याला मिक्स करून घेऊया। प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे मी। आता मी इथे थोडासा फूड कलर घेतलाय पहा। तर मी थोडंसं बॅटर यामध्ये टाकत आहे। एकदम थोडं टाकून घ्यायचं आहे। इथे मी तवा ठेवला होता आधीच गरम करायला, तर यामध्ये मी असं बटर टाकून घेत आहे। आता आपल्याला मिक्स केलेलं बॅटर त्यावर टाकून द्यायचं आहे। लो टू मिडियम गॅसवर शेकायचं आहे। आणि आता तुम्ही हे पहा, इथे मी थोडासा फूड कलर टाकला होता, तो असा इथे मध्ये टाकून घ्यायचा आहे। थोडंसं आपल्याला ऑमलेटचा रिअल लुक येण्यासाठी यावर मी काळी मिरी टाकून घेत आहे। इथे मी थोडंसं चीज घेतलं आहे, तेही टाकणार आहे। हे ऑप्शनल आहे, असल्यास टाका, नाही टाकलं तरी चालेल। मी याला किसून घेते। पहा, तुम्ही पाहू शकता आपलं व्हेज ऑमलेट कसं झालेलं आहे। खायलाही इतकं छान लागतं ना। मला जेव्हा पण ऑमलेटची क्रेविंग होईल ना, तर मी असंच बनवून खाते। पहा, तुम्ही पाहू शकता मी एकच ऑमलेट बनवलेलं आहे माझ्यापुरतं। तर मी याच्यावर चीज टाकून घेणार आहे आणि थोडंसं हे मेल्ट होईपर्यंत ठेवणार आहे स्लोवर। पहा कसं झालं आहे आपलं व्हेज ऑमलेट। तर मी याला पहा कसं झालं आहे आपलं व्हेज ऑमलेट। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि बटर ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। जर बेकिंग पावडर नसेल तर मग बटर टाकलं तर चालतं। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली गिन्नी रेसिपी, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तुमची गिन्नी रेसिपी। धन्यवाद।